नमस्कार. मी अमित नागेश पाटील, राहणार सांगली. मी गेली 15 वर्ष व्यायाम करत होतो. व्यायाम करताना व्यायाम करणे, काम करणे ह्या गोष्टी माझ्या चालू होत्या. साधारण करोना काळामध्ये गेली 5-7 वर्षापूर्वी मी पॉवरलिफ्टिंग ह्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकले. त्यानंतर पॉवरलिफ्टिंगमध्ये पहिले मुंबईमध्ये माझी स्टेट लेवलची स्पर्धा झाली. त्यामध्ये पहिलं मला मेडल मिळालं. त्यामध्ये मी एवढा खुश झालो की मी वयाच्या 40 नंतर मी मेडल मिळवू शकतो. ह्या समाधानानंतर मी त्याच्यामध्ये व्यायाम म्हणजे स्पर्धेमध्ये उतरत राहिलो. त्यामधून माझ्या 2 नॅशनल स्टेट लेवलची 10 पदक आहेत. इंटरनॅशनल लेवल आशिया गोव्यामध्ये झाली. त्यामध्ये मला 2 मेडल मिळाली, गोल्ड मेडल. त्यामध्ये मी एशिया स्ट्रॉंगमॅन किताब मला मिळाला. त्यामध्ये ह्या सर्व गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन मला मेजर ध्यानचंद्र पुरस्कार जाहीर झाला. तो पुरस्कार 29/8/25 रोजी कोल्हापूर येथे मला तो पुरस्कार सर्वांच्या समक्ष प्रदान करण्यात आला. त्यामध्ये मी खूप समाधानी आणि खूप खुश झालो की मी ह्या एजमध्ये हे मी करून दाखवतो. दिवसभरात ऑफिसची कामं करणे, संध्याकाळी 7:30-8 वाजता घरी येणे, जेवणे आणि झोपणे हा माझा रोजचा प्रवास होता. पण कालांतराने काही अशा गोष्टी घडत गेल्या. त्यामध्ये काही व्यसनाधीन माझे मित्र होते, ते अचानक माझ्या समोर एक्सपायर झाले. त्यानंतर मी ठरवलं की व्यसनाधीन लोकांच्या कुणाच्याही नादी न लागता आपण एक चांगल्या पद्धतीने व्यायाम करावा, चांगलं नाव मिळवावं, हे मी गेले 7 वर्षापूर्वी ठरवलं. त्याच्यानंतर जे आज पुरस्कार मला मिळत आहेत ते मी आज व्यसन किंवा तुमचे मोबाईल असो हे नाद बंद केल्यामुळे आज मी ह्या स्टेजला गेलेलो आहे. आज नवीन पिढींना मी हे सांगू शकतो की तुम्ही सुद्धा आज मोबाईल, आई वडील काय सांगतात त्याच्याकडे लक्ष द्या. खेळामध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवा. आपल्या देशाचं नाव रोशन कसं करता येईल हा विचार करा. तुम्ही वैयक्तिक चांगली मी घरापुरता हा विचार करण्यापेक्षा आपण ह्या देशामध्ये जन्माला आलो, आपण ह्या देशाचं नाव कसं मोठं करता येईल किंवा आपल्याला ह्या देशामध्ये देशासाठी उच्च पदावर कसं आपल्याला जाता येईल हा विचार करावा. सांगलीमधून ह्या लेवलचं पुरस्कार मिळणं ही पहिलीच गोष्ट आहे. आज स्वातंत्र्य आपल्याला मिळून एवढी वर्ष झाली आणि सांगलीसारख्या जिल्ह्यामध्ये आज पहिला पुरस्कार मला ध्यानचंद्र पुरस्कार पहिला मिळतो. हे मला खंत वाटली की आज सांगलीमध्ये आपल्या एवढी प्रगतशील लोक असून, एवढी मुलं हुशार असून आज सांगलीमध्ये ते मुलं पुढे जाण्याचा प्रयत्न करत नाहीत. तरी मुलांनो, तुम्ही आणि माझ्या मित्रांनो, तुम्ही सुद्धा प्रयत्न केला तर सांगली सोडून महाराष्ट्र आणि महाराष्ट्र सोडून आपला देश याचं नाव मोठं करायचं कसं करता येईल याच्याकडे विचार केला पाहिजे. गेली 20 वर्षापासून सांगलीमधून पॉवरलिफ्टिंग हा खेळ खेळला जातो. थोडक्यात पॉवरलिफ्टिंग म्हणजे काय हे काही लोकांना माहीतसुद्धा नाही आहे. हे दुर्दैव आहे, कारण की हा खेळ महाराष्ट्र लेवलला खूप मोठा, नॅशनल लेवलला खूप मोठा आहे. तर हा खेळ ज्युनियर, सब ज्युनियर, सिनियर, मास्टर 1, मास्टर 2 एवढ्या कॅटेगरीमध्ये खेळला जातो. असं कुणालाही त्यांनी दुरावत केलेलं नाही आहे की कोण खेळू शकत नाही. 10 वर्षाचा मुलगा ह्या पॉवरलिफ्टिंग गेममध्ये खेळू शकतो. तो इंटरनॅशनल होऊ शकतो. एवढ्या याच्या स्टेप आहेत. पॉवरलिफ्टिंगमध्ये स्क्वॉट, डेडलिफ्ट, बेंच प्रेस हे 3 प्रकार असतात. याच्यामध्ये तो जास्त वेट मारेल तो विनर ठरला जातो. ह्या स्पर्धा वर्षातून एकदा होतात. नॅशनल लेवल ही वर्षातून ही कंपल्सरी असते. स्टेट लेवल कंपल्सरी आहे आणि डिस्ट्रिक्ट लेवलला सुद्धा हा गेम कंपल्सरी आहे. डिस्ट्रिक्ट लेवलला तुम्ही गोल्ड तर तुम्ही स्टेट लेवलला गोल्ड मेडलला जाता. स्टेटला गोल्ड मिळवलं तर तुम्ही नॅशनलला जाता. नॅशनलला गोल्ड मिळवलं तर तुम्ही इंटरनॅशनल खेळू शकता.
ह्याचे फायदे गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये सुद्धा ह्या पॉवर लिफ्टिंग गेममध्ये सर्व्हिसला लोक लागलेले आहेत. तुम्ही कोणत्याही साईटवर जाऊन चेक करू शकता पॉवर लिफ्टिंगमुळे गव्हर्नमेंट ऑफिसला लोक किती लागलेले आहेत. हा गेम एवढा पॉवरफुल असून सांगलीसारख्या ठिकाणाहून हा अजून पसरण्यासाठी वेळ होतोय हे दुर्दैव वाटतंय. आज सांगलीमधून कमीत कमी 150 ते 200 मुलं पॉवर लिफ्टिंग करतात आणि ती स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल लेवलपर्यंत गेलेली आहेत. काही लोकांना वाटतं की 40 नंतर व्यायाम करणं चुकीचं आहे. गुडघे बाद होतात, हात दुखतात. पण मी 40 नंतर माझ्या मित्रांनी सुद्धा मला म्हटले की तू 40 नंतर व्यायाम करू नको. अरे तू व्यायाम करून बाद होशील, तुझं हे होईल ते होईल. पण आज ध्यानचंद्र पुरस्कार ज्यावेळी मला जाहीर झाला तेच मित्र माझा सत्कार करण्यासाठी पळत आले. आज मी ज्यावेळी पॉवर लिफ्टिंग करतो त्यावेळी माझा स्क्वॉट आहे 160 kg, बेंच प्रेस आहे 115 kg आणि डेडलिफ्ट माझा 150 kg. ही वेट कॅटेगरी मी 40 नंतर प्रूव्ह करू शकतो. तर तुम्ही लोक 20 डंबेल घेऊन व्यायाम करू शकत नाही असं मनात का आणताय? तर तुम्ही व्यायाम करा. तुम्ही स्वतःला 1 तास द्या. जीवनामध्ये सगळ्यांच्या मागे संसार आहे, पण संसारातून आपण स्वतःसाठी वेळ का द्यायचा आहे? तर तुम्ही आज 40 नंतर शुगर, BP, अटॅक हे प्रमाण वाढायचं कारण आहे की तुमचा व्यायाम नाही आहे. तुम्ही योग्यरित्या व्यायाम केला तर ह्या कुठल्याही आजाराला बळी पडणार नाही. आणि तुम्ही योग्य आहार आणि योग्य व्यायाम केला तर आज मी वयाच्या 45व्या वर्षी बॉडी बिल्डिंग करतो. तुम्हीही व्यायाम केला तर तुम्हीही तब्येत करू शकता. तर तुम्ही त्या पद्धतीनं व्यायाम करा, आरोग्य चांगले ठेवा, एवढंच मी विनंती.